प्रतीक्षाताईंसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आशा पाटील ताई, मुंबई. कंटिन्यू. आशाताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना. माझं नाव आहे आशा पाटील आणि मी आहे ठाण्यावरून बोलते आहे. मी 2021 ला ह्या शतायुषी फॅमिलीला जॉईन झाली. मला ही लिंक मालती तांडेल ताईंनी दिली आणि म्हणून प्रथम मी मालती तांडेल ताईंना खूप थँक्यू म्हणते, कारण त्यांच्यामुळे मला हा एक माहेरी गेल्यानंतर कसा आनंद मिळतो तसा अगदी जीवनामध्ये रोज एक शतायुषी फॅमिलीला जॉईन झाल्यामुळे हा फार मोठा आनंद मिळाला. हे माझं सौभाग्य आहे की त्यांनी मला लिंक दिली आणि मी जॉईन झाली. आणि शतायुषी फॅमिलीचे पण मी खूप खूप आभार मानते. 21च्या अगोदर जेव्हा मी इथे नव्हती ह्या फॅमिलीमध्ये, त्या अगोदर मी जरा अध्यात्माच्या याच्यामधून कामं करत होती, पण शरीराकडे दुर्लक्ष केलेलं होतं. आणि मला अल्सरायटिस कोलायटिस म्हणून आजार होता. आणि असं पावसाळा, हिवाळा, उन्हाळा किंवा मध्येच थोडं चेंज झालं वातावरण किंवा थोडं खाण्यात काही आलं, कारण काय खावं, कसं खावं, किती खावं, काय खाऊ नये, कोणत्या आजारावर काय चालते हे काही माहिती नव्हतं. आणि म्हणून सरसकट जे येईल ते खायचं. आणि ते खाल्ल्यामुळे मग मला काय व्हायचं की चिकट आवसंडास पडायची. पण जसं ह्या शतायुषी फॅमिलीला जॉईन झाली आणि ऐकण्याला, योगाला सातत्यानं सुरुवात केली, तसं तसं कळायला लागलं की किती पाणी प्यावं, कसं खावं, कुठल्या रोगावर काय खावं, काय खाऊ नये, हे सगळं कळाल्यामुळे मग ते डोक्यामध्ये आलं आणि तसं खायला सुरुवात केली. आणि त्यानुसार सकत संतुलित आहार हा जो आहे ते एक संजीवनीच मिळालेली आहे. आणि खरोखर जसं हनुमंताने संजीवनी आणली तर लक्ष्मणाची मूर्छा निघून गेली, त्या पद्धतीनं ही संजीवनी म्हटलं तरी हरकत नाही. एक क्लिकवर बटनावर क्लिक करायचं, बुक करायचं आणि ती आपल्या घरी संजीवनी येऊन जाते आणि आपण ती घेत राहायची की अक्षरशः सगळ्या आजारांवरती आपण बेशुद्धच पडलेलो होतो म्हणा त्या काळामध्ये. त्या शारीरिक काय डोकं दुखणं किंवा पित्त किंवा अनेक आजार आपले, तर त्याच्यामधून बेशुद्धावस्थेतच आपण जीवन जगत होतो, शरीराकडे दुर्लक्ष करत होतो ना, म्हणजे बेशुद्ध होतो. आणि हा सकस संतुलित आहार मिळाल्यामुळे काय झालं की एकदम शुद्धच येऊन गेली. आणि आता तर एवढं शुद्धीवर आलो की ह्या शतायुषी फॅमिलीचे म्हणूनच आभार मानते की कसं खावं, किती खावं, किती पाणी प्यावं, हे सगळं माहिती झालं. आणि या सकस संतुलित आहाराच्या कमालीमुळे मला जे पित्त व्हायचं, अगदी माझं रोज डोकं दुखायचं आणि मला गोळी घ्यावी लागायची. आणि त्या पित्तामुळे 4-6 वर्षाच्या अगोदर मला बीपीचा पण त्रास चालू झाला होता. पण बीपीची एक गोळी ठेवली होती मला 20 याची MG ची. पण आता हळूहळू माझ्या सगळ्या गोळ्या त्या बंद झालेल्या आहेत. आणि कधीतरी जर मी चुकून काही आंबट वगैरे खाण्यात जास्त आलं किंवा मी लक्ष दिलं नाही, तरच 2-3 महिन्यातून एखाद्या वेळेस मला एखादीच पित्ताची गोळी घ्यावी लागते. एखादी घेतली तरच, नाही तर ती सुद्धा आता माझी बंद झाली. जी मला अगदी रोज सकाळी उठल्यावर गोळी घ्यावी लागायची आणि ती सतत मी 5-7 वर्ष रोजची एक गोळी उठल्याबरोबर घ्यायची पित्ताची. आणि त्यामुळे माझ्या अंगावर चट्टे पण पडले होते, खूप लालसर काळपट चट्टे पडायचे रोजचे. पण ते सुद्धा आता माझं सगळं बंद झालेलं आहे, मला कसला त्रास होत नाही आता. आणि मी खूप खूप सकाळी उठल्याबरोबर आनंदी असते, कारण माहेराला गेल्यावर जो खरोखर किंवा आता जसं पंढरीला जाताना भक्तांना पांडुरंगाच्या भेटीची जेवढी ओढ असते ना, तसं सकाळी उठल्यावर मॉर्निंग फ्युएल स्टेशनला जॉईन व्हायची आपल्याला ओढ लागते. आणि जो काही आनंद मिळतो तो खूप खरंच चांगला आहे. आणि म्हणून मी माझं सौभाग्य म्हणते की मला ही फॅमिली मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. कारण याच्यामध्ये तेवढंच नाही तर माणसाच्या बुद्धीला खाऊ सुद्धा मिळतो. अनेक अनेक विषयावर आपल्याला नॉलेज मिळते, अगदी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत माहिती मिळते जी आपल्याला शरीराबद्दल माहिती नव्हती. आणि म्हणून खरोखर मी सर्वांना थँक्यू म्हणते. चलो, थँक्यू जोरदार मॅडम. क्लॅपिंग करणार आहोत आपण आशाताईंसाठी.
कारण का की कोलायटिस खूप चिकट आणि म्हणजे चिवट आजार आहे. कारण डायजेशनशी रिलेटेड आहे. ह्याच्यावर ना मनावर काम केल्याशिवाय आणि आपल्या पूर्ण डायजेशनवर काम केल्याशिवाय ते होत नाही. आणि त्यांनी दोन्ही ठिकाणी काम केलंय. म्हणून एकदम पूर्ण बऱ्या ठणठणीत आहेत त्या. कारण हे करायला त्यांनी स्वतःसाठी वेळ दिलाय आणि एवढ्या आतुरतेनं दिलाय. त्यांनी उपमा काय देतात मॉर्निंग फ्युएल स्टेशनला, माहेरी जायची ओढ